Good morning. So today we are going to discuss unit number 5, that is sections of solids. We'll discuss it on board now. Right on. Unit number 5, sections of solids. So what we have to discuss in this unit? So in this case, first thing means what is meant by section. Okay, so to take a section, means to cut an object. एखाद्या ऑब्जेक्टचा सेक्शन घेणं याचा अर्थ त्याला कट करणं असा होतो. जसं तुम्ही डिसेक्शन वगैरे हे शब्द पूर्वी ऐकले असतील. तर सेक्शन याचा अर्थ काय? टू कट एन ऑब्जेक्ट. ओके, नाउ व्हाय वी कट द ऑब्जेक्ट? To see or understand internal details of an object. आपण सेक्शन म्हणजे काय बघा? To take the section means to cut an object. I hope you are writing. And why we cut the object? To see or understand internal details of an object. Okay, so cutting is done to see internal details of an object. आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊया. एखादं बिल्डिंग स्ट्रक्चर आहे, ठीक आहे. आपण ज्या रूम मध्ये किंवा घरामध्ये बसलेलो आहोत, समजा ते आरसीसी स्ट्रक्चर आहे असं गृहीत धरा. बेसिक सिव्हिल तुम्ही शिकलेला आहात. त्याच्यामध्ये प्लॅन म्हणजे टॉप व्ह्यू हे पण तुम्हाला माहिती आहे. ओके, तर एखाद्या घराचा स्लॅब असतो आणि त्याला जर तुम्ही वरून पाहिलं, समजा हेलिकॉप्टर मधून पाहता तुम्ही एखादं घर, ठीक आहे, किंवा ड्रोन मधून त्याचा टॉप व्ह्यू पाहता असं गृहीत धरा, तर तुम्हाला काय दिसेल? फक्त वरून बघितल्यानंतर त्या घराचा स्लॅब दिसेल, बरोबर आहे ना? आता या घराचे इंटरनल डिटेल्स कसे आहेत हे तुम्हाला सध्या कळत नाही. म्हणून तुम्ही अज्युम काय करताय? जे लिंटल लेवल आहे, लिंटल लेवल हा शब्द तुम्ही ऐकलं बेसिक सिव्हिल मध्ये, बरोबर आहे? आपल्या खिडक्या तिथं संपतात घराच्या, त्याच्यावरची लेवल काय? लिंटल लेवल आहे, बरोबर आहे? मग त्या लिंटल लेवलला जर तुम्ही घराचा कट घेतला असं अज्युम केलं, प्रत्यक्ष कट करायचं नाही. यू अज्युम दॅट द ऑब्जेक्ट इज कट. म्हणजे जे संपूर्ण घर आहे आपलं त्या लिंटल लेवलला आपण कट करतोय, ठीक आहे. आता ऑब्झर्वर कुठून पाहत असणार आहे? स्लॅबच्या वरून, बरोबर आहे? नाही, ऑब्झर्वर कुठे आहे? स्लॅबच्या वरती. म्हणजे काय केलं तर वरती असणारा ऑब्झर्वर आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय? रूम आहे घरातल्या, याच्या मधला जो पोर्शन आहे, बरोबर का, तो पोर्शन काय करायचा आहे? रिमूव्ह करायचा. म्हणजे सोप्या भाषेत खिडकीच्या वरती जो पोर्शन आहे 3 फूट, खिडकीच्या वरती 3 फूट पोर्शन असतो ना, तो पोर्शन रिमूव्ह केला असं समजायचं. अँड देन यू सी द होम. त्या घराला तुम्ही वरून पाहायचं. मग तुमच्या लक्षात काय येईल? तर हा स्लॅब वरचा होता तो रिमूव्ह केला, बरोबर आहे? आणि आता तुम्ही वरून पाहताय तर तुम्हाला काय दिसतील? त्या घराचे पार्टिशन दिसतील, बरोबर आहे? मे बी अशा रूम्स असतील किंवा असे पॅसेजेस असतील किंवा स्टेअरकेस असेल, जे काय असेल ते असेल, बरोबर आहे? रूम 1, रूम 2, रूम 3, बरोबर आहे? यू कॅन सी द
windows, you can see the door, etc. तर या प्रोसेस मध्ये काय केलं बघा, we have taken section त्या ऑब्जेक्टचा किंवा त्या घराचा आपण सेक्शन घेतला. त्याच्यामध्ये आपण काय करतो, we imagine that the object is cut. हा ऑब्जेक्ट कट केलाय असं आपण अज्युम करतो, बरोबर आहे. ऑब्झर्वर च्या जवळ असणारा पोर्शन जो आहे तो रिमूव्ह करतो. कुठला, टॉपचा, खिडकीच्या वरचा पोर्शन रिमूव्ह केला असं समजतो, and then we see the object. Okay, so this is the methodology for seeing the internal details of the object. तर सेक्शन ऑफ सॉलिड्स मध्ये आपल्याला हेच करायचं आहे. ठीक आहे, फक्त ऑब्जेक्ट कुठले असतील, प्रिझम, पिरामिड, कोन अँड सिलेंडर, हे बेसिक ऑब्जेक्ट्स असतील. आर यू गेटिंग? सो दिस इज अबाउट द इंट्रोडक्शन टू द चॅप्टर. जस्ट चेक युअर रिटर्न. बघा लिहिलेलं एकदा चेक करा. टू टेक द सेक्शन ऑफ एन ऑब्जेक्ट means to cut an object. To take the section of an object means to cut an object. The object is assumed. The object is assumed to be cut. To see or understand its internal details. ठीक है. Now we have to understand some basic concepts. एखादा ऑब्जेक्ट जर तुम्हाला कट करायचा असेल आणि डिटेल्स पाहिजे असेल, which things are required, we'll discuss. Okay, let us take example of this pentagonal prism. तर पेंटागोनल प्रिझम जो आहे, ठीक आहे, याचा तुम्ही सध्या टॉप व्ह्यू पाहताय, तो या पोझिशन मध्ये आपण एचपी मध्ये रेस्ट केला. ठीक आहे, समजा त्याचा कॉर्नर लेफ्टला आहे, या पोझिशन मध्ये तो रेस्ट होतोय. ठीक आहे, त्यानंतर आपण असं अज्युम करतोय की इट इज कट बाय अ कटिंग प्लेन. तर आपण एका कटिंग प्लेनने असा कट करतोय. कट केल्यानंतर काय होईल, इट विल गेट डिवाइडेड इनटू टू पार्ट्स. याला कट केल्यानंतर त्याचे दोन पार्ट्स होतील, बरोबर आहे. तर जो पार्ट तुमच्या लेफ्ट हँड साइडला इकडे आहे वरच्या बाजूला, इट इज स्मॉलर पार्ट, आणि ऑब्झर्वर कुठून पाहतोय, टॉप साइड, बरोबर आहे. मग काय करा, द पार्ट विच इज नियरर टू द ऑब्झर्वर, म्हणजे हा जो पोर्शन दिसतोय की नाही वरचा, इथून कट घेतला, समजते ना. द पोर्शन विच इज नियरर टू द ऑब्झर्वर इज रिमूव्ड. कट करा ऑब्जेक्टला, त्याचे दोन पार्ट होतील. जो पार्ट ऑब्झर्वरला नियरर आहे तो रिमूव्ह करा. ठीक आहे, मग काय होईल, तर हा बॉटमचा पोर्शन शिल्लक राहील. आर यू गेटिंग ऑर नॉट? हा जो हात मी ठेवला तो पोर्शन रिमूव्ह झालाय. आर यू गेटिंग? आणि जो येलो कलरचा पोर्शन आहे तो रिमेनिंग पार्ट आहे. हा जो रिमेनिंग पार्ट आहे ज्याला आपण ट्रंकेटेड सॉलिड म्हणतो, इफ यू रिमेंबर, हा जो ट्रंकेटेड सॉलिड आहे, रिमेनिंग पार्ट आहे, ही ऑब्झर्व इट. आणि तो कसा दिसतो हे आपल्याला या चॅप्टर मध्ये ड्रॉ करायला शिकायचं आहे. आय अंडरस्टूड द मेथड ऑफ दिस चॅप्टर. तर ही सर्व प्रोसेस जी आहे वी कॅन अंडरस्टँड विथ द हेल्प ऑफ वन प्रॉब्लेम. ही सर्व प्रोसेस आपण एका प्रॉब्लेमच्या मदतीने समजावून घेऊया. ओके, सो राइट डाउन द स्टेटमेंट अलॉंग विथ मी. प्रॉब्लेमचं स्टेटमेंट लिहून घ्या माझ्याबरोबर सर्वांनी.
A pentagonal prism, please write a statement. A pentagonal prism side of base 30 mm and axis 70 mm long. बघा स्टेटमेंट पुन्हा एकदा लिहून घ्या. A pentagonal prism side of base 30 mm and axis 70 mm long is resting on its base in HP. It is resting on its base in HP. It is cut by an ARP, auxiliary inclined plane. ठीक आहे. हा प्रॉब्लेम फक्त मी एक्सप्लेन करतो, तुम्ही ड्रॉ करायचा नाही, फक्त समजावून घ्यायचा आहे. आणि नेक्स्ट टाइमला हा प्रॉब्लेम मी तुम्हाला झूम मध्ये व्हाईट बोर्ड वरती ड्रॉ करून दाखवतो. डोंट वरी अबाउट दॅट. It is cut by an ARP inclined at 45 degrees to HP, 45 degrees to HP, and passing through a point on axis, passing through a point on axis, comma, passing through a point on axis, comma, 25 mm from the top end, 25 mm from the top end. Draw its front view, sectional top view, and true shape of section. True shape of section. ठीक है. अब प्रॉब्लम में लिखना है, मैं गृहीत धरतो. ठीक है. I will explain it. Okay. Now I'll write the given data. Statement हे खूप मोठा आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते, आपल्याला स्टेटमेंट जे आहे ते रीड करायला शिकवलं. ठीक आहे. या स्टेटमेंटच्या आधारे आपण काय करूया, गिवन डेटा हा काय काय असू शकतो हे आपण समजून घेऊया. कारण या चॅप्टर मध्ये कसं करायचं, नॉर्मली आपण काय करतो, वी अंडरस्टँड द थिअरी अँड देन वी सॉल्व द प्रॉब्लेम. ठीक आहे. दिस इज अ डिफरंट चॅप्टर which requires extremely high level of imagination. Okay. सोप्या भाषेमध्ये हा सर्वात अवघड चॅप्टर आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, थोडंसं वेगळ्या पद्धतीने शिकावं लागतं.
we have to first take one statement. Okay, try to solve the problem, and the problem सोडवताना आपल्याला theory समजते. Okay, so there is a different method to teach this problem, at least from my point of view. ठीक आहे, तर याच्यामध्ये गिवन डेटा कुठल्या पद्धतीने असतो मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, हे तुम्ही माझ्याबरोबर नोट करा. गिवन डेटा इन जनरल लिहितो आपण, या प्रॉब्लेम साठी लिहित नाही. गिवन डेटा इन जनरल काय असतो. So if you have written the statement, you will understand what is given to you. Name of the solid is mentioned. Solid कोणता आहे हे तुम्हाला सांगितलं असेल आणि त्याची डायमेन्शन्स दिलेले असतील. फॉर एक्झाम्पल या प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय, पेंटागोनल प्रिझम. जर लिहिलं नसेल तर पुन्हा एकदा नोट करू शकता. ओके, सॉलिड कुठला दिलेला आहे, पेंटागोनल प्रिझम. ठीक आहे, then what are its dimensions. त्याची डायमेन्शन दिले, बेस इज हॅविंग 30 mm साइड. जो पेंटागॉन आहे बेसचा त्याची साइड किती दिली तुम्हाला, 50 mm, आणि ऍक्सिस ची हाईट ही दिले 70 mm. गिवन डेटा मध्ये असेल सॉलिड नेम, इट्स डायमेन्शन्स, and position. तर या केस मध्ये सुरुवातीला डेटा काय दिला असेल, नेम ऑफ द सॉलिड. सॉलिडचं नेम तुम्हाला दिले काय, पेंटागोनल प्रिझम. सेकंडली गिवन इज इट्स डायमेन्शन्स आर गिवन. डायमेन्शन्स काय, साइड ऑफ बेस 30 mm, एक्सिस 70 mm long. These things are given to us. Okay, and its position is given. ती पोझिशन दिलेली असते. इथं काय दिलंय, रेस्टिंग ऑन बेस इन HP. ठीक आहे, त्याचा बेस HP मध्ये आहे. येस ऑर नो. देन इथे एक वाक्य ऍड करावं लागेल, वन इज बेस इन HP. ठीक आहे, नंतर ऍड करूया आपण. सेकंड थिंग, प्रॉब्लेम सॉल्व करताना हे स्टेटमेंट में ऐड करतो. ठीक है, सेकंड थिंग आता काय दिलंय, इट इज कट बाय एन AIP. आता या सॉलिडला एका प्लेननी कट केलं असं आपल्याला माहिती सांगितले, आणि कट करणारा प्लेन कसं आहे, AIP. AIP चा अर्थ आपल्याला मध्ये ऑक्झिलरी इन्क्लाइन्ड प्लेन. हे कसं असतं, तर हे प्लेन असतं VP ला परपेंडिक्युलर, HP ला इन्क्लाइन्ड. If you remember, auxiliary inclined plane कसं असतं, perpendicular to VP and inclined at HP. तर हा सॉलिड आहे पेंटागोनल प्रिझम, त्याचा बेस HP मध्ये आहे. फक्त एक साइड परपेंडिक्युलर टू VP. हा डेटा आपण ऍड करूया. कसा बेस वरती रेस्ट होतोय आणि त्याला AIP न कट केलाय. दिस इज द डेटा. पहिल्या दोन स्टेटमेंट मध्ये हा डेटा दिला आहे. ठीक आहे, आता AIP चं डिस्क्रिप्शन देताना तुम्हाला काय लागतं, त्याचं इम्प्लिमेशन लागतं. ते इम्प्लिमेशन काय दिलं, इट इज कट बाय एन AIP inclined at 45 degrees to HP. जे AIP आहे ते HP शी किती अँगल करते, 45 डिग्री. आणि ते कुठून पास होते, पासिंग थ्रू अ पॉइंट ऑन एक्सिस 25 mm from the top end. एक्सिस वरती एक असा एक्सिस असणार आहे, बरोबर आहे का. तर या एक्सिस वरती टॉप साइड पासून 25 mm वरती एक पॉइंट आहे, तिथून हे AIP पास होते. ओके,
आणि त्यानंतर तुम्हाला काय काढायचंय, सेकंड डेटा काय असेल बघा, पोझिशन and angle of कटिंग प्लेन. दुसरी गोष्ट आपल्याला दिली असेल, कटिंग प्लेन कोणत्या पोझिशन मध्ये आहे, जे किती डिस्टन्स वरती आहे त्याचा अँगल दिलेला असेल. तिसरी गोष्ट, आणि आपल्याला काय काय करायचं असतं, ड्रॉ फ्रंट व्यू, टॉप व्यू, sectional view and true shape. तर असं साधारणपणे प्रॉब्लेमचं स्ट्रक्चर असतं. ओके, I think we are discussing almost for 25 minutes. Okay, I'll take the review what is happening with you. Okay, just wait for 1 minute. Okay, so now you are unmute. You can discuss with me. Since yesterday we are trying some new things, okay, because we are having more time. आपल्याला वेळ आहे आणि इथून पुढे जो एक महिना आपल्याला शिकायचा आहे तो आपल्याला ऍक्च्युअली एमसीक्यू एक्झाम टाइप जर झाली नाही तर आपल्याला सर्व गोष्टींची तयारी करा म्हणून आपण पुन्हा एकदा बोर्ड वरती काही गोष्टी ड्रॉ करायचा प्रयत्न करतोय. ओके, व्हॉट एव्हर आय डिस्कस्ड राईट नाउ, ठीक आहे, वॉज इट ऑडिबल टू यू? Yes, sir. जे काय बोलत होतं ते तुम्हाला ऐकू होतं, ठीक आहे. आज पण आपण ह्या सर्व गोष्टी काय म्हणतात तुमचं कन्सेंट घेऊन आपण पुढे जाणार आहोत. तुम्हाला समजणं ही आपली प्रायोरिटी आहे. जे बोलत होतं ते ऐकू होतं, ठीक आहे. बोर्ड वरती ज्या गोष्टी ड्रॉ करतो, फॉरगेट अबाउट द लेटर्स, ठीक आहे. बोर्ड वरती जे ड्रॉ करतो ते समजते सर्वांना? सो आय होप दॅट यू हॅव रिटन द स्टेटमेंट अँड we'll solve this problem now. Okay, today you only observe the things, you are not supposed to draw anything. आता जे काय मी सॉल्व करणार आहे ते फक्त तुम्ही समजावून घ्यायचं आहे. ओके, you just try to understand the things. The first thing we need to understand is what can be the different types of cutting planes. एखाद्या ऑब्जेक्टला कट करणार जे प्लेन आहे ते कोणकोणत्या पद्धतीत असू शकतं. ओके, हे तुम्ही फक्त सेपरेटली नोट करा, प्रॉब्लेम मध्ये लिहू नका. Types of cutting planes. So which type of planes can cut the object? Okay, तर बघा आता you assume that this is a plane. Okay, आणि हे ऑब्जेक्टला कुठल्या कुठल्या पद्धतीने कट करू शकते हे आपण समजून घेऊया. ठीक आहे, सपोज दिस इज द ऑब्जेक्ट अँड दिस इज कटिंग प्लेन. हा मोबाईल मध्ये कटिंग प्लेन असं गृहीत धरा. ओके, तर ऑब्जेक्टला कट करणार जे प्लेन आहे पहिल्या टाइपचं प्लेन, it can be a horizontal plane. ऑब्जेक्टला कट करणारं पहिलं प्लेन हे कसं असू शकतं? हॉरिझॉन्टल. ठीक आहे, हॉरिझॉन्टल प्लेनचं डिस्क्रिप्शन काय सांगा? पॅरलल टू HP. ठीक आहे, and remember one thing, where we have to show the plane. एखादं कटिंग प्लेन कुठे दाखवायचं?
हे प्लेन कट करते ऑब्जेक्टला, तर ते कुठे दाखवायचं? यू शो इन द व्ह्यू वेअर इट इज सीन ॲज अ लाईन. एखादं प्लेन कोणत्या व्ह्यू मध्ये दाखवायचं? तर ज्या व्ह्यू मध्ये हे कटिंग प्लेन तुम्हाला ॲज अ लाईन दिसतं. आता हॉरिझॉन्टल प्लेन आहे, हे तुम्हाला ॲज अ लाईन दिसणार आहे फ्रंट व्ह्यू मध्ये. इज दॅट क्लिअर? हॉरिझॉन्टल प्लेन हे तुम्हाला दिसणार आहे ॲज अ लाईन इन फ्रंट व्ह्यू. So the first type of cutting plane can be, write down types of cutting planes. Write down the cutting plane. Leave here please. The cutting plane should be shown. The cutting plane should be shown, SHOWN, in that view. The cutting plane should be shown in that view, comma, where it is seen, where it is seen as a line. Cutting plane अशा व्ह्यू मध्ये दाखवा ज्या व्ह्यू मध्ये ते ॲज अ लाईन दिसतं. I hope it is clear. Now we'll continue with types of cutting plane. पहिल्या टाइपचा कटिंग प्लेन आपण पाहिलाय. हॉरिझॉन्टल प्लेन. कटिंग प्लेन असू शकतं हॉरिझॉन्टल. हे प्लेन जर असं हॉरिझॉन्टल असेल कट करणार तर ते ॲज अ लाईन तुम्हाला दिसतंय फ्रंट व्ह्यू मध्ये, आणि ते एखाद्या ऑब्जेक्ट असं कट करणार आहे. हे कटिंग प्लेन तुम्हाला दाखवावं लागेल फ्रंट व्ह्यू मध्ये. shown in front view. याचं डिस्क्रिप्शन पण लिहू शकता. हॉरिझॉन्टल प्लेन, हॉरिझॉन्टल प्लेनचं डिस्क्रिप्शन कसं लिहू? पॅरलल टू HP. Description of horizontal plane is it is parallel to HP, and इथं काय लिहिलंय? shown in front view. I think you have noted these things. Horizontal plane is horizontal plane parallel to HP, shown in front view. Second type of plane, ऑब्जेक्टला कट करणार दुसऱ्या प्रकारचा प्लेन असू शकतं. वर्टिकल प्लेन. ठीक आहे, हे बघा हा ऑब्जेक्ट आहे आणि याला कट करणारं प्लेन असं वर्टिकल असू शकतं. वर्टिकल म्हणजे असं, बरोबर आहे. तर वर्टिकल प्लेन तुम्हाला ॲज अ लाईन दिसेल टॉप व्ह्यू मध्ये, त्यामुळे ते दाखवायचं तुम्हाला टॉप व्ह्यू मध्ये. सो सेकंड टाइप ऑफ कटिंग प्लेन इज वर्टिकल प्लेन. This plane is parallel to VP, shown in front view. Vertical plane is parallel to VP. It is shown in front view. And the front view, sorry, shown in top view. Vertical plane हे तुम्हाला as a line top view मध्ये दिसेल. Therefore shown in top view. Third plane is profile plane. हे प्लेन असतं perpendicular to HP and VP.
तिसऱ्या टाईपचा कटिंग प्लेन असा असेल बघा, जे HP ला पण परपेंडिक्युलर आहे आणि VP ला पण परपेंडिक्युलर आहे. तर हे ॲज अ लाईन तुम्हाला फ्रंट व्ह्यू मध्ये पण दिसतं, टॉप व्ह्यू मध्ये पण दिसतं. ठीक आहे. तर प्रोफाइल प्लेनचे कटिंग प्लेन शक्यतो देत नाहीत आपल्याला. Still you can write shown in front view and top. हे दोन्हीकडे दाखवलं तरी चालू शकतं, कारण ते ॲज अ लाईन फ्रंट व्ह्यू मध्ये पण दिसतंय, ॲज अ लाईन टॉप व्ह्यू मध्ये पण दिसतंय. ओके, दिस इज अबाउट बेसिक कटिंग प्लेन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहिती असणार दोन कटिंग प्लेन आहेत. The next type of cutting plane we know is fourth cutting plane. Auxiliary inclined plane. Auxiliary inclined plane. लिहून घ्या, auxiliary inclined plane into bracket AIP. This plane is perpendicular to HP. लिहून घ्या, this plane is perpendicular to HP and inclined at theta to HP. Inclined at, this plane is perpendicular to VP. Sorry, this plane is perpendicular to VP. AIP असं if you know, हे प्लेन VP ला परपेंडिक्युलर आहे आणि HP ला इन्क्लाइंड आहे. ठीक आहे. त्यामुळे हे प्लेन जे आहे ते ॲज अ लाईन कुठे दिसते आपल्याला फ्रंट व्ह्यू मध्ये. AIP is shown in front view. AIP is shown in front view. बघा, आता जो प्रॉब्लेम आपण डिस्कस करतोय त्याच्यामध्ये कटिंग प्लेन हे AIP दिलेलं आहे. तर हे प्लेन कसं आहे, VP ला परपेंडिक्युलर आणि HP ला इन्क्लाइंड. The cutting plane is perpendicular to VP and inclined to HP at 45 degrees. हा या प्रॉब्लेम मधला डेटा आहे. ठीक आहे. नेक्स्ट, one more type of cutting plane, if you remember, it is auxiliary vertical plane. Auxiliary vertical plane. This is called as AVP. Okay, and description of this plane is this plane is perpendicular to HP. हे प्लेन जे आहे ते अशा पद्धतीने असेल, HP ला परपेंडिक्युलर आणि VP ला इन्क्लाइंड. It will be something like this. HP ला परपेंडिक्युलर आणि VP ला इन्क्लाइंड. Perpendicular to, this plane is perpendicular to HP and
and inclined at phi to VP. Inclined at phi to VP. Okay. And if these things are not clear to you, I have dictated these things. And solve this problem for you. हा प्रॉब्लेम आता मी तुम्हाला सोडवून दाखवणार आहे. जस्ट ऑब्झर्व द थिंग्स. ओके. आता काय लिहून घ्यायची गरज नाही, काही ड्रॉ करायची गरज नाही. जस्ट ऑब्झर्व द थिंग्स. सो स्टेप नंबर 1. ड्रॉ प्रोजेक्शन्स ऑफ द सॉलिड. तर जो सॉलिड आहे त्याची पोझिशन दिलेली आहे आपल्याला. सॉलिडची पोझिशन काय दिली आहे? रेस्टिंग ऑन बेस इन HP. इथं जर HP असेल तर त्याचा बेस तुम्हाला ठेवायचा आहे HP मध्ये. बेस इन HP असं आपण ठेवा. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक कंडिशन आपण ऍड करूया. विथ वन बेस एज परपेंडिक्युलर टू VP. एक बेस एज पेंटागॉन काढताना VP ला परपेंडिक्युलर यायची. ठीक आहे. या पद्धतीने जर तुम्ही बेस HP मध्ये ठेवला, टॉप व्यू विल बी पेंटागॉन लाइक दिस. त्यापैकी एक एज बेसची जी आहे ते XY ला परपेंडिक्युलर आहे. आणि फ्रंट व्ह्यू मध्ये काय दिसेल तुम्हाला? यू विल सी टू रेक्टँगल्स. हा एक मोठा रेक्टँगल दिसेल इथं, बरोबर आहे का? आणि हा दुसरा. ओके. सो यू विल सी पेंटागॉन इन द टॉप व्यू. आणि फ्रंट व्यू मध्ये काय दिसेल? इथे एक मोठा रेक्टँगल दिसेल, इथे छोटा. ओके. So I'll draw the projections of the solid. Just observe. So as usual, we start with XY line. Okay. Then we have to draw the pentagon. Its base is in HP. So above XY line there is VP. XY line च्या वरती VP आहे. Below XY line there is HP. So base is in HP. तेव्हा base तुम्हाला इथे HP मध्ये काढायला लागेल. जे below XY आणि above XY काय आहे? VP. तर वन ऑफ द बेस एज आपल्याला VP ला परपेंडिक्युलर घ्यायची. सो ड्रॉ वन पेन प्रोजेक्टर. इधर एक जी बेस एज आहे पेंटागॉन ची तुम्ही VP ला परपेंडिक्युलर घेता. Now complete the pentagon. You can complete the pentagon like this. Okay. Now base points कुठे असतील? A, B, anti-clockwise मध्ये. We are starting at A. So this is A, this is B, C, D, and E. These are the 5 corners of the base. हा पेंटागॉन आपण काढला. आता हा जो बेस आहे हा समोरून तुम्हाला कसं दिसतोय? ऍज अ लाईन. दिस इज बेस पेंटागॉन. हा समोरून तुम्हाला ऍज अ लाईन दिसतोय. तसंच टॉप जो आहे हा सुद्धा समोरून ऍज अ लाईन दिसणार आहे.
आणि या ज्या लॉंगर एजेस आहेत, these longer edges या टॉप व्ह्यू मध्ये तुम्हाला कशा दिसतील? all the longer edges will be seen as a point. त्यामुळे जिथं A आहे तिथं 1 आहे, जिथं B आहे तिथं 2 आहे, like that. ओके, सॉलिड्स मध्ये आपण नाव द्यायला शिकलेलो आहोत. so this is A, 1, B, 2, C, 3, D, 4, E, 5. ओके, now draw its front view. याचा फ्रंट व्ह्यू काढूया. C आणि D चे कॉमन प्रोजेक्ट आहे. ओके, B आणि E C आणि D चे कॉमन प्रोजेक्टर, B आणि E चे कॉमन प्रोजेक्टर. This is the projector of A. So side of the base is as per the given data, I think it is 30 mm. A distance 30 घेतलंय आणि height of the axis ही पाहिजे 75. Axis height जर 75 असेल तर longer edges सुद्धा 75 mm long असतील. Length of longer edge is equal to height of the axis. Name the points. Base चे point इथं A dash असेल तर top चा इथं असेल 1 dash. जिथं B dash आहे तिथं top चा असेल 2 dash. C dash जिथं आहे तिथं top चा 3 dash. Base चा इथं B dash आहे, top चा 4 dash. Base चा इथं आला E dash, top चा 5 dash. This is the front view of the solid. Now draw the axis. आता काय करा? Axis दाखवा. Axis दाखवायसाठी आपल्याला पाहिजे center of the base. ठीक आहे, तर center of the base कसं मिळणार? Midpoint of one side. समजा CD चा midpoint घेतला. Join it to opposite corner. नंतर समजा BC चा midpoint घेतला. once again join it to opposite corner. ठीक आहे, तर या दोघांचं इंटरसेक्शन इथे मिळालं. that is nothing but center of the base. याला O म्हणूया आपण. center of the top O1 नेहमीप्रमाणे. ओके, तर ऍक्सिस हा तुम्हाला टॉप व्ह्यू मध्ये ऍज अ पॉइंट दिसतोय. ओके, प्रोजेक्ट दिस ऍक्सिस इन द फ्रंट व्ह्यू. या ऍक्सिसला फ्रंट व्ह्यू मध्ये प्रोजेक्ट करा. So this is axis in the front view. I hope it is visible to you. Okay. So step number 1, we have to draw the projections of the solid. Step completed. Step 2. Step 2, show the cutting plane. तर जे काही तुम्ही स्टेटमेंट लिहिले त्याच्यामध्ये कटिंग प्लेनचं डिस्क्रिप्शन पहा. परपेंडिक्युलर टू VP, कटिंग प्लेन हे AIP आहे, त्यामुळे परपेंडिक्युलर टू VP and inclined at 45 degrees to HP. म्हणजे ते कटिंग प्लेन अशा पद्धतीने आहे, VP ला परपेंडिक्युलर आहे आणि HP शी 45 चा अँगल मध्ये. म्हणजे कटिंग प्लेन तुम्हाला दाखवायचं आहे अशा पद्धतीने ऍज अ लाइन फ्रंट व्ह्यू मध्ये. पण हे जर 45 चं प्लेन आहे, इथून पास करू शकतो, इथून किंवा इथून किंवा इथून. करेक्ट,
45 चं कटिंग प्लेन या ऑब्जेक्टला इथं कट करू शकतं, इथं कट करू शकतं, इथं आणि इथं. So the cutting plane can cut the object anywhere. So for that purpose, one specific point is given on the solid. हे कटिंग प्लेन कुठून पास होतं याची माहिती तुम्हाला दिलेली असते. You search that information in the statement, you'll find that the cutting plane passes through a point on axis. The cutting plane axis वरच्या एका पॉइंट मधून पास होते. कुठे तो पॉइंट 25 mm from top end. तर हा सॉलिडचा ऍक्सिस आहे. दिस इज ऍक्सिस ऑफ द सॉलिड. ओके, त्याच्यावरती टॉप एंड पासून 25 mm खाली या. आणि कटिंग टॉप एंड पासून 25 mm खाली या. सो शो अ डिफरन्स ऑफ 25 mm. टॉप पासून 25 mm चे डिस्टन्स घ्या. हे डिस्टन्स इकडे ऍक्सिस वरती ट्रान्सफर करा. So this is the point on axis. Axis वरचा पॉइंट आहे जो कसा आहे टॉप पासून 25 mm डिस्टन्स वरती आहे. ओके, इथे आता पुन्हा एकदा या पॉइंटला काहीतरी नाव द्या. सपोज इट इज P डॅश. हा पॉइंट इथं P डॅश आहे समजा, जो टॉप पासून 25 mm डिस्टन्स वरती आहे ऑन द ऍक्सिस. ऍक्सिस वरती आहे, डोंट फॉरगेट. Now this should या P डॅश मधून आता कटिंग प्लेन पास व्हायला पाहिजे. कटिंग प्लेन आपण कसं दाखवतो बाय द सेंटर लाईन. अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत पण वेळ कमी आहे त्यामुळे सध्या फक्त प्रोसेस सांगतो. ठीक आहे, हे प्लेन असं पास होतो. बरोबर आहे. आता ही सेंटर लाईन म्हणजेच कटिंग प्लेन आहे. बरोबर आहे. ही सेंटर लाईन म्हणजेच काय आहे, कटिंग प्लेन. ओके, आता टू द स्केल काढलं समजेल की कटिंग प्लेन बाबा नक्की इथून जातं का टॉप वर कट करतं. ठीक आहे, ऍट द मोमेंट आपण गृहीत धरूया की हे फक्त लॉंगर एजेसला कट करतं. लॉंगर एजेस कुठले आहेत? ए डॅश 1 डॅश. ए डॅश 1 डॅशला कटिंग प्लेन इथं कट करतंय. पण इथं किती साइड कट झाल्यात? एकच. साइड किती कसं ओळखणार? ए डॅश 1 डॅश. हे दोन पॉइंट्स म्हणून एक एज तयार होते. त्यामुळे इथं किती एजेस आहेत? ओनली 1. तर तुम्ही इथं आला मध्यभागी तर नाव किती आहे? बी डॅश 2 डॅश ही एक एज आहे आणि त्याच्याशी ओव्हरलॅप होणारी पाठीमागची एज कुठली आहे? ई डॅश 5 डॅश. म्हणून इथं साइड्स किती आहेत? 2. दोन साइड जर कट झाले असतील, ही एक साइड आहे समजा, याला कटिंग प्लेनने कट केला, यू गेट 1 कटिंग पॉइंट. आणि याच्या पाठीमागे जर दुसरी अशी एज असेल, आर यू गेटिंग? तर कटिंग प्लेन दोन्ही एजेसला कट करताना प्रत्येक ठिकाणी एक पॉइंट मिळेल. आणि इथं 2 कटिंग पॉइंट मिळाले. इन द सेम वे हियर आल्सो यू आर हॅव्हिंग 2 एजेस. इथं दोन साइड आहेत. कुठल्या कुठल्या? सी डॅश 3 dash and D dash 4 dash. The total points झाले 5. All the longer edges have been cut. ठीक है. Suppose the plane is like this. कटिंग प्लेन अशा पद्धतीने कट करता असे अजून करा, फक्त लॉंगर एज. आता प्रत्येक लॉंगर एज टॉप व्ह्यू मध्ये कशी दिसते हो?
each and every longer edge is seen as a point. म्हणजे ही जी संपूर्ण एज आहे ही संपूर्ण एज तुम्हाला कशी दिसते ऍज अ पॉइंट. त्यामुळे त्याच्यावरती जर एखादा असा कटिंग पॉइंट असेल, इथे समजा हा कटिंग पॉइंट प्लेनने कट केलेला पॉइंट म्हणजे कुठला कटिंग पॉइंट. तर हा कटिंग पॉइंट सुद्धा जिथं एज व्ह्यू दिसतोय तिथंच दिसणार आहे. इज दॅट क्लिअर? त्यामुळे प्रत्येक लॉन्गर एज ही टॉप व्ह्यू मध्ये आपल्याला कशी दिसते हो, इट इज सीन ऍज अ पॉइंट. ओके, त्यामुळे ती लॉन्गर एज ऍज अ पॉइंट दिसते, तिथंच हा कट झालेला पॉइंट त्या एज वरचा तुम्हाला दिसणार आहे, विच इज कॉल्ड ऍज कटिंग पॉइंट. सो विथ दिस लॉजिक a डॅश 1 डॅश वरती एक कटिंग पॉइंट आहे जो तुम्हाला कुठे दिसेल. हा पॉइंट कशावरती बघा, दुसऱ्या पद्धतीने सांगतो. इथला जो कटिंग पॉइंट आहे तो कशावरती आहे a डॅश 1 डॅश वरती. या a डॅश 1 डॅश जर तुम्ही वरून पाहिलं इथून, हा कटिंग पॉइंट कशावरती आहे, लेट मी रिपीट, लक्ष देऊ नका. हा कटिंग पॉइंट कशावरती आहे a डॅश 1 डॅश वरती आहे. a डॅश 1 डॅश जर तुम्ही वरून पाहिलं तर ती कशी दिसते ऍज अ पॉइंट. हा कटिंग पॉइंट सुद्धा कुठे असणार आहे, इथं a1 चा पॉइंट जो आहे तिथं असेल. इन द सेम वे b डॅश 2 डॅश ही साइड पहा, b डॅश 2 डॅश ही मधली साइड, याला तुम्ही वरून पाहिलं ती कशी दिसते ऍज अ पॉइंट. कुठं इथं याच्यावरचा कटिंग पॉइंट जिथं b2 चा पॉइंट व्ह्यू आहे तिथं आला. ठीक आहे. सिमिलरली C3 वरचा कटिंग पॉइंट इथे दिसेल, तिथं C3 चा पॉइंट व्ह्यू आहे. D4 वरचा कटिंग पॉइंट इथे दिसेल, तिथं D4 चा पॉइंट व्ह्यू आहे. आणि E5 वरचा कटिंग पॉइंट इथे दिसेल, इथं E5 चा पॉइंट व्ह्यू आहे. ठीक आहे. इन शॉर्ट, यावेळी तुम्ही वरून पाहता तर सर्व कटिंग पॉइंट कुठे दिसतील, पेंटागॉनच्या पाचही कॉर्नरला दिसतील. ठीक आहे. म्हणजे हा पोर्शन आता रिमूव्ह केलाय. ओके, हा रिमूव्ह केलेला पोर्शन तुम्ही प्रिंट मध्ये दाखवू शकता. बघा, कट केल्यानंतर दोन भाग झाले. अप्पर पोर्शन रिमूव्ह केलाय आणि आता काय दिसतंय, व्हेन यू रिमूव्ह द अप्पर पोर्शन, हा पोर्शन रिमूव्ह केला, आता काय दिसतंय, हे 5 पॉइंट दिसतात. हे 5 पॉइंट जॉईन करायचे असतात, हे ऑलरेडी जॉईंट आहेत. ठीक आहे, हे 5 पॉइंट ऑलरेडी जॉईन आहेत. यांना जॉईन केल्याने मिळते त्याला म्हणतो आपण सेक्शन. म्हणजे 5 कटिंग पॉइंट, इथला 1, इथले 2, इथले 2, टोटल 5 हे कटिंग प्लेनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. हे दाखवण्यासाठी आपण एक कन्व्हेन्शन वापरतो, त्याला म्हणतात हॅचिंग लाईन्स. हॅचिंग लाईन कशा असतात, मीडियम फेंट inclined at 45 degrees to xy. Hatching lanes कशा पाहिजे, medium faint inclined at 45 degrees to xy. True shape of the section should take another half an hour to explain. शेवटचा पार्ट राहिला ट्रू शेप ऑफ सेक्शन, त्याला अजून एक अर्धा तास लागतो, ते आपण सध्या शिकवू शकत नाही. सो लेट अस डिस्कस नाउ. Okay, now you are unmute. Am I audible now? Yes. Okay, I must tell you, हा चॅप्टर जो आहे युनिट नंबर 5, यू माइट बी नोइंग, आपण सर्वात आधी चालू करतोय, त्यामुळे जे काही एक्सपेरिमेंट करायचे आहे त्याच्या बाबतीत ते आपल्यालाच करायचे आहे. ओके, व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन रिगार्डिंग टुडेज लेक्चर?